माइंड करता जेव्हा मला फोन आला, मला वाटतं आठवडाभरापूर्वी, हां बरोबर गेल्या रविवारीच, तर त्यांनी मला फक्त इतकं सांगितलं, आपल्याला जागर मराठीचा हा आपण एक कार्यक्रम आयोजित करतोय. मी पुढे काहीच असं विचारलं नाही की आपल्याला काय बोलायचे, काय करायचे. त्यांनी मला फक्त इतकं सांगितलं की 10-12 वक्ते असतील आणि मराठी संदर्भात, म्हणजे मराठी आपण, म्हणजे त्या 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 भाषेमध्ये असा रोग होता की मराठी भाषा आपल्याला जगवायची, या बाबतीत आपण काहीतरी करायला पाहिजे. आता म्हणजे अशा प्रकारचा जागर आयोजित केल्याबद्दल खरं तर म्हणजे आयोजकांचं अभिनंदन करतो मी. आता आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषा जी रुजली, जगली, वाढली, पसरली, याच्यामध्ये अनेक घटक आहेत. त्यातले 3 महत्त्वाचे घटक असे आहेत की आपण मराठी नाटक आज नाटकाचं तिकीट 800 रुपयापासून सुरू होतं. 800, 500, 400, 300, आणि आजही मराठी नाटकाला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे मराठी नाटक आपलं जगलेलं आहे व्यवस्थित. तुम्ही रोज मराठी वृत्तपत्र पाहाल तर 2 पानं, 2.5 पानं मराठी नाटकाच्या जाहिराती असतात. आठवड्याला जवळपास एक नवीन नाटक मराठीत येते. म्हणजे मराठी प्रेक्षकांचा, म्हणजे मराठी रसिक प्रेक्षकांचा मराठी नाटकांवरचा विश्वास, प्रेम कायम आहे. कारण मराठी नाटक जगलेले आहे, ते असंच जगावं असं वाटत असेल, म्हणजे वाटतंच आपल्याला. पण त्याच्यामध्ये आणखीन एक आहे की बघा, आज आपण असं म्हणतो की सोशल मीडियाचा काळ आहे आणि 1.5-2 मिनिटाच्या वर रील बघण्याची कोणाची मानसिकता नाही आहे, असा आपला एक समज आहे. म्हणजे डिजिटल पिढी तेच करते की थोडक्यात बघते आणि पुढे जाते. 2020चा काळ असं म्हणून बघतो. पण 2.5-3 तासाचं मराठी नाटक पाहण्याची क्षमता आजही मराठी माणसात आहे. त्यामुळे मराठी माणूस मराठी जगणार हा एक मराठी नाटकाच्या बाबतीतील एक आशेचा मोठा किरण आहे. अर्थात नाटकं अनेक प्रकारची आहेत. काही नाटकांचं पुनरुज्जीवन होतं आहे, काही चित्रपट कलाकार मोठ्या गॅपने नाटकात आले येत्या. सचिन केळकराला अलका आटले आली, असं हे सुरू आहे. म्हणजे लोक पुन्हा नाटकाकडे भूमिका करायला वळलेले आहे. पण दुसरं जे आहे जो म्हणजे चित्रपटाच्या बाबतीत मात्र आपण आपली काहीशी पिछेहाट झालेली आहे असं मला दिसते. मी स्वतः सिनेपत्रकार आहे. मी जास्तीत जास्त मराठी चित्रपट पाहतो, त्याच्याविषयी